12वी नंतर आणि नीट नंतर पुढची प्रवेश प्रक्रिया काय आहे, ती केव्हा सुरू होईल आणि त्यामध्ये कशा प्रकारे भाग घ्यायचा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं भवितव्य मिळू शकेल, हा संपूर्ण रोडमॅपच आपण आज बघणार आहोत. यामध्ये 3 फॅक्टर्सची सांगड घालावी लागते. कोणते आहेत हे 3 फॅक्टर? एक आहे प्रवेश प्रक्रिया, म्हणजे ती व्यवस्था ज्या माध्यमातून तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. त्याचे काही नियम आहेत, ते जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. आणि हे नियम तुम्ही समजून घ्यायचे असतात. ते समजून सांगणं ही या प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी नाही आहे. मी तुम्हाला बोललो की 3 फॅक्टर्सची सांगड घालावी लागते. त्यापैकी पहिल्या 2 फॅक्टर्सवर तुमचं कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नाही आहे. तिसऱ्या फॅक्टरवर मात्र तुमचं 100% नियंत्रण आहे. आधी हे कोणते फॅक्टर्स आहेत ते सांगतो, नंतर आपण प्रत्येक फॅक्टर डिटेलमध्ये बघूया. आधी दुसरा फॅक्टर समजून घेऊ. दुसरा फॅक्टर आहे MBBS चे क्लोजिंग कट ऑफ्स आणि विशिष्ट मार्कांवर विशिष्ट कॉलेजमध्ये MBBS करता लागणारं बजेट. हे समजून घेणं का आवश्यक आहे? कारण यावर ठरतं तुम्हाला MBBS मिळेल का मिळणार नाही, आणि मिळणार असेल तर ते कुठे मिळेल आणि किती खर्चामध्ये मिळेल. या कट ऑफचा अभ्यास करणं कठीण आहे, अवघड आहे. म्हणून आमच्यासारख्या काउन्सिलर्सना लोक अप्रोच करतात, पेड काउन्सिलिंग जॉईन करतात. आमचं सुद्धा पेड काउन्सिलिंग आहे, तुम्ही जॉईन करू शकता. भारतात सर्वात कमी किमतीत आम्ही काउन्सिलिंग करतो. मुद्दा हा आहे की तुम्हाला नीटमध्ये विशिष्ट मार्क मिळाले आहेत, विशिष्ट रँक मिळाली आहे. तुम्हाला MBBS मिळेल का नाही ते अवलंबून आहे MBBSच्या क्लोजिंग कट ऑफ्सवर आणि तुमच्या बजेटवर. आधी तिसरा फॅक्टर बघूया आणि मग या तिघांची सांगड कशी घालायची ते बघूया. मी सांगितल्याप्रमाणे या 3 फॅक्टर्स पैकी तिसरा फॅक्टर तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तो म्हणजे तुमचे चॉईसेस. तुम्हाला कुठे ऍडमिशन पाहिजे ती तुमची इच्छा. आता याची सांगड कशी घालायची आणि पुढे कसं जायचं, ही प्रवेश प्रक्रिया कशी पार पाडायची. मी तुम्हाला सांगितलं की तिसरा फॅक्टर म्हणजे तुमचे चॉईसेस. आम्हाला इथेच MBBS ला ऍडमिशन पाहिजे, याच शहरात पाहिजे, कारण विद्यार्थ्याचे काका तिथे असतात. महाराष्ट्रातच, कर्नाटकातच पाहिजे, कर्नाटकामध्ये सुद्धा याच कॉलेजला पाहिजे. भारतातच पाहिजे, परदेशात नको, याच बजेटमध्ये पाहिजे. हे झाले चॉईसेस. असे चॉईसेस असणं चुकीचं नाही आहे, पण प्रवेश प्रक्रिया तुम्ही बदलू शकत नाही, कट ऑफ्स तुम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला हे रिअलाइज होतं की तुम्हाला MBBS मिळणारच नाही, तुमच्या बजेटमध्ये पाहिजे तिथे मिळणार नाही, तेव्हा तुम्हाला तुमचे चॉईसेस बदलावे लागतात. कारण तीच एक गोष्ट आहे जे तुमच्या हातात आहे. आणि हे जर ऐन वेळेवर घडलं, ऐन वेळेवर केलं, ज्याला आपण 11th आवरला म्हणतो, त्यावेळेला हे चॉईसेस बदलणं जड जातं, गोंधळ होतो, चुकीचे निर्णय जातात, नुकसान होतं आणि लॉंग टर्मवर त्याचे परिणाम होतात. मग करायचं काय? तर मी तुम्हाला एक ऍक्शन प्लॅन देतो. यामध्ये 3 कंपोनंट्स आहेत. पहिले म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया डिटेलमध्ये समजून घ्या. यात खूप खाचेखोचे आहेत. कुठून समजून घेणार प्रवेश प्रक्रिया, कशी समजून घेणार, तर यावर आमचे अनेक व्हिडिओज आहेत. एक व्हिडिओ सिरीजच आम्ही चालवतो आहे, ज्यामध्ये MBBS प्रवेश प्रक्रियेचे सर्व डिटेल्स तुम्हाला दिले जातील. त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे यातला कुठलाच व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही. या व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करून किंवा डिस्क्रिप्शन मधून लिंकवर क्लिक करून आमचा मोफत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, म्हणजे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे मोफत आहे. त्रिसूत्री ऍक्शन प्लॅन मधला हा होता पहिला कंपोनंट. दुसरा कंपोनंट या ऍक्शन प्लॅनचा म्हणजे किती मार्कांवर कोणतं कॉलेज क्लोज झालं आहे आणि त्या कॉलेजमध्ये बजेट काय आहे हे नीट समजून घ्या. यामध्ये पालक खूप कमी पडतात. कट ऑफ्स आणि बजेट यांचा अभ्यास फारच महत्वाचा आहे. जर तुमचे मार्क 600च्या खाली असतील तर. बऱ्याच वेळा विद्यार्थी किंवा पालक म्हणतात की आम्ही शेवटच्या राऊंड पर्यंत भाग घेऊ आणि नंतर ठरवू प्रायव्हेट मेडिकल कॉलेज घ्यायचं का MBBS परदेशात करायचं. पण हे लक्षात येत नाही की या मार्कांवर आणि या बजेटमध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत थांबून मिळणार काहीच नाही आहे. उलट जर सुरुवातीला जे मिळालं आहे ते तेव्हाच घेतलं असतं तर जास्त फायदा झाला असता, कारण शेवटी तेही मिळणार नाहीये. कट ऑफ्स आणि बजेट यांचा अभ्यास तुम्हाला करणं शक्य नसेल तर आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करा. नगण्य किमतीत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. ऍक्शन प्लॅनच्या या 2 कंपोनेंट्स जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं तर ज्या तिसऱ्या फॅक्टरची मी सुरुवातीला सांगड घालायला तुम्हाला सांगितलं होतं
त्यातला तिसरा फॅक्टर तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. म्हणजे चॉईसेस जे आहेत ते तुम्ही आपोआप असे घडवाल की ते ऑलरेडी ऑप्टिमाइज आहे. म्हणून या ऍक्शन प्लॅनचा तिसरा कंपोनंट आहे तुमचे चॉईसेस, तुमच्या इच्छा यांना योग्य तो आकार देणं. मला या बजेटमध्येच पाहिजे, मला पुण्यातच पाहिजे, मला 50 लाखाच्या आतच पाहिजे, मला महाराष्ट्रातच पाहिजे, मला भारतातच पाहिजे. हे झाले तुमचे चॉईसेस. त्यांना तुम्ही वास्तविकतेच्या म्हणजे प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि कट ऑफ्स आणि बजेटचा अभ्यास या छन्नी आणि हातोड्याने वास्तववादी आकार द्या. तुमच्या नीटच्या मार्कांवर तुमच्या बजेटमध्ये जिथे एमबीबीएस मिळत असेल तिथे ते घ्या आणि पुढे जा. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये एमबीबीएस, मॅनेजमेंट किंवा NRI कोटा, इतर राज्यांमध्ये एमबीबीएस, परदेशात एमबीबीएस, हे सर्व पर्याय चांगले आहेत. यातला कुठलाच पर्याय वाईट नाही आहे. तुम्हाला काय सूट होतं तो महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत. संपर्क करा.